सायकल बघा कशा मस्त लावल्यात. अरे घालणार कुठून पण या, त्यांची लोड करा सायकल पटकन. 3 मिनिटांमध्ये सगळ्या सायकली बाहेर. मॉर्निंग रन बिफोर बोर्डिंग द ट्रेन फॉर कुडाळ. सो मंडळी, ॲज ऑलवेज मांडवी इज लेट. आम्ही टाइमपास बघा काय करतो. या अभियांत्रिकी कामामुळे प्रवाशांच्या सो ट्रेन आता लागेल थोड्या वेळाने आणि नेहमीप्रमाणेच 3 तास ट्रेन लेट आहे मांडवी. सो इट वॉज एक्सपेक्टेड ॲक्च्युली. मांडवी नेहमी लेटच होते. बघूया ह्या वेळेला कसं लोडिंग होतं आहे ते बघूया. गुजरातचा एक्सपिरियन्स तर थोडा चांगला वाईट होता. आता ह्या वेळेला बघूया कसा एक्सपिरियन्स आहे. सो 10 मेंबर आहेत आज कुडाळला जायला. अरे यार बस काय, कसं आहेस तू? सायकलचं लोडिंग चालू आहे व्यवस्थित. नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर. तुमच्या सर्वांचं सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता ट्रेन लागली आहे मांडवी एक्सप्रेस, जी नेहमीप्रमाणे लेट आहे. 3 तास लेट आहे. सो 7 वाजताची ट्रेन आता 10 वाजता सुटणार आहे. आम्ही सायकल लोड करतोय मस्तपैकी आणि तुमच्यासाठी खास एक जबरदस्त व्हिडिओ घेऊन येणार आहे उद्या सायक्लोथॉनचा. इन्स्पायर सिंधुदुर्ग सायक्लोथॉन, जी पूर्ण कोस्टल रूट वरून जाणार आहे. सो बरोबर राहा शेवटपर्यंत. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चल दादा, थँक्यू. मस्तपैकी सायकल लोड करून दिल्या. थँक्यू. किरण दादा आपल्याला नेहमी भेटतो दादर पार्सलला. चला बाय बाय. सायकल बघा कशा मस्त लावल्या. चलो बाय. नाही गेलं पाहिजे ना. अरे घालणार कुठून पण. पटापट काढू द्या. निघणार 2च मिनिटं अजून, फक्त 2 मिनिट. एकत्र बाहेर घ्या दोन्हीच्या दोन्ही. या, त्यांची लोड करा सायकल पटकन. चला, गणपती बाप्पा मोरया. सो अशा प्रकारे सायकल सगळ्या उतरलेल्या आहेत धबाधब. 3-4 मिनिटात सगळ्या सायकली उतरल्या आहेत आणि आम्हाला छान कोऑपरेट केलंय रेल्वेने. खूप खूप धन्यवाद. सो मंडळी, नेहमीप्रमाणे होतं तसंच झालं. फुल दंगा मस्ती. धपाधप सायकली उतरवल्या. कुडाळ आलं, उतरवल्या सायकली. 3 मिनिटांमध्ये सगळ्या सायकली बाहेर. सो मित्रांनो, कुडाळला उतरलोय. सायकली सगळ्या अनलोड केल्या आणि आता रॅम्पवरून वर चढलो आणि त्या साईडला चाललो आहे. आज रात्री मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन झोपणार आता जेवून. उद्या सकाळी मस्त सायक्लोथॉनमध्ये भाग घेणार. मजा करूया उद्या सकाळी. बरोबर राहा. आता काय इंटरेस्टिंग असेल तर दाखवतो, नाही आता मग सकाळीच भेटूया एकदम मस्तपैकी. चला, लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अतिशय सुंदर व्हिडिओ बघायला भेटणार आहे तुम्हाला थोड्या वेळाने. चला भेटूया. इन्स्पायर सिंधुदुर्ग सायक्लोथॉनमध्ये भाग घ्यायला आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत, खूप एक्सायटेड आहोत. भरपूर लाईक करा व्हिडिओला. उद्या भेटू. नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर. तुमच्या सर्वांचं कुडाळमधून खूप खूप स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण इन्स्पायर सिंधुदुर्गच्या कोस्टल सायक्लोथॉनमध्ये भाग घ्यायला आलोय. अतिशय सुंदर असणाऱ्या कोस्टल रूटवर आज आपण जवळजवळ 60 किलोमीटर सायकल चालवतो. चला माझ्याबरोबर आज ही कोस्टल सायक्लोथॉन बघू. हॅलो एव्हरीवन, हॅलो, गुड मॉर्निंग, ऑल द बेस्ट. या ठिकाणी दोन्ही बाजूला स्कॅनर दिलेले आहेत. आपला जो बिल आहे, बिल. जय राष्ट्रमाता जिजामाता की जय. हर हर महादेव. 6 5 4 3 2 1 मागे हा. All the best.
मोठ्या संख्येने उस्मानाबाद जिल्हा आणि महाराष्ट्राच्या बाहेर भागातून ऑल द बेस्ट परीक्षित, ऑल द बेस्ट. वेट फॉर मी. 25 किलोमीटरच्या फन राईडला स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सन्माननीय तृप्ती धोडणीसे मॅडम याही सायकलसह सहभागी होत आहेत. जिल्हाधिकारी सन्माननीय तृप्ती धोडणीसे मॅडम, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सिंधुदुर्गाचे सर्व अधिकारी. 4 3 2 1 आपण या सर्वांचं अभिनंदन करूया. 25 किलोमीटर फन राईड पहिला टप्पा सुरू झालेला आहे. कोणी घाई करायची नाही, ही स्पर्धा नाही आहे, फक्त आणि फक्त फन राईड आहे. कोणी गडबड करायची नाही, ॲम्ब्युलन्सला जायला द्यायचंय. चला चला पुढे, मध्ये थांबू नका. कडक ब्रो, कडक 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 कडक. श्रीकांत, कडक फिनिश, स्टार्ट टू एंड लीड. काय बोलशील? सुपर कोर्स, मजा आली. फक्त एक मधला पॅच थोडा डायसी होता, पण तिथे पण आपण आरामातच चालवलाय. तर एवढं काय रिस्की राईड नव्हती.
पण पॉवर मेंटेन करून चालवला. सुपर राईड मजा आली. ओव्हरऑल ऑर्गनायझेशन आणि सगळं त्याबद्दल काहीतरी. ओव्हरऑल माझं फर्स्ट टाइम आहे या रेसमध्ये. Okay. बाकी मी सगळे कोकणची रेस केले. दिस इज द फर्स्ट टाइम मी इकडे आलोय. ओके. रूट फक्त एक थोडासा मधला जो प्लॅटू होता वरचा टॉपवाला तेवढाच एक काम करायची गरज आहे. बाकी फुल कोर्स एकदम जबरदस्त. मजा आली. मला वाटतं 4 का 5 1 किलोमीटरचे क्लाइंब होते. इट वॉज अ रिअल टेस्ट फॉर द बॉडी. बट एव्हरीथिंग अपार्ट फ्रॉम दॅट. एनिथिंग अबाउट द अदर सायकलिस्ट कॉम्पिटिशन? नाही, एव्हरीवन इज डुईंग वेल अँड गुड इन देअर लाईफ. पॉवर नंबर सगळ्यांचे तर त्यांना माहितीच असतील आता. व्हॉट इज युअर नेक्स्ट टार्गेट? आता नॅशनल झाली, आता तर ऑफ सीझन चालू आहे. बघू आता अजून नेक्स्ट आफ्टर रेनी सीझन मे बी. गुड गुड. तुला तुझ्या पुढच्या सगळ्या रेसेस साठी ऑल द बेस्ट MDV कडून. थँक्यू सो मच. हनुमंत आणि सिद्धेश, जबरदस्त वाटलं तुम्हाला पुन्हा एकदा एकदम जबरदस्त राईड करताना बघून. काय वाटतं तुम्हाला राईड बद्दल? रेसचा रूट खूप छान होता, चांगली झाली रेस. अप डाऊन असल्यामुळे खूप मजा आली. फक्त स्प्रिंट स्ट्रेट खेळायला पाहिजे नव्हती. अच्छा. कारण युटर्न टर्न झाला की लगेच फिनिश आहे. Finish आहे. मागता येत नाही. ओके ओके. बाकी मजा आली ना तुला? सिद्धेश, तुला काय म्हणायचंय? रेसचा रोड खूप टफ होता. जसा की नॅशनल लेवलला असतो अप डाऊन, तसा प्रकारे रोड होता. त्यामुळे खूप फास्ट पण झाली रेस असा टफ रोड असताना, कारण चांगले राईडर आले होते. रेस छान झाली. थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या पुढच्या रेस साठी ऑल द बेस्ट. मस्त विक्रांत, मस्त मस्त विक्रांत. गुड फिनिश, गुड फिनिश. हा यस, तू मुंबईवरून आलायस. मला खूप आनंद झाला तुला भेटताना आणि तुझ्या व्हिडिओ काढताना मला खूप मजा आली. कशी वाटली राईड तुला? खूप छान होती. मागच्या वर्षीपेक्षा थोडी स्लो झाली रेस आज, ओके. बट इट वॉज रिअली गुड. छान होती. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मस्त मस्त योगेश्वरी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हे कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅट्स, कॉंग्रॅट्स. हाऊ वॉज द राईड? नाईस, व्हेरी नाईस. कसं वाटलं पुन्हा एकदा? चांगलं वाटलं. रूट 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 वडवड रूट स्टार्टिंगला चांगला होता, पण मध्ये जेव्हा टर्न घेतला आणि एलिव्हेशन चालू झालं तेव्हापासून थोडं रोड खराब होता. ओके. मागच्या वेळेस रोड खराब. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त. तुला? छान. चलो, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. काय काय? रूट संपलेला पण नाही कळाला. हा. विकी, कसं वाटलं? जबरदस्त एलिव्हेशन. हा रोलिंग खालीवर कोकणची रेस. बाप, मस्त मस्त मजा आली. माझ्या म्हणजे हार्ट रेट वर खालीवर खेळत होता. जबरदस्त मजा आली. चलो, थँक्यू, थँक्यू सो मच. नाव काय? रियांश, तुला कसं वाटलं सायक्लोथॉन मध्ये भाग घेऊन? छान वाटलं. कितवीला आहेस तू? पहिलीत आहेस. किती किलोमीटर चालवलं तू? 25 किलोमीटर चालवलं. पप्पा काय म्हणाले तुझे चालव म्हणून? पप्पा होते बरोबर? मग तू ह्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर भीती नाही वाटली तुला? जरा पण नाही भीती वाटली? वाव, यू आर अ व्हेरी ब्रेव्ह बॉय. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. कॉंग्रॅट्स, कॉंग्रॅट्स. नमस्कार मॅडम. मला तुम्हाला बघून खूप आनंद झाला सायकलवर. असे नेते आपल्याला पाहिजेत भावी आयुष्यासाठी. सो काय म्हणाले या सायकलिंग स्पर्धेबद्दल? नक्कीच खूप छान होती ही. इन्स्पायर सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेलं एक सुंदर एडिशन होतं हे. आणि 25 किलोमीटर मध्ये मी देखील पार्टिसिपेशन केलं. आणि खरोखरच एक खरं तर सिंधुदुर्गमध्ये निसर्गाच्या सानिध्यात राईड करताना खूप छान मजा आली. आणि खूप लोकांनी हे सायकलिंग हे आपल्या फिटनेससाठी केलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. नमस्कार विजय सर. मला कळलं की तुम्ही परिवहन अधिकारी आहात आणि मला असं जबरदस्त फिलिंग आलं की तुमच्याशी 2 मिनिटं बोलायला पाहिजे. सर, कसं वाटलं सायकल चालवून आणि तुम्ही काय सांगाल या रेस बद्दल? ग्रेट. हे सिंधुदुर्ग इन्स्पायर सिंधुदुर्गाचं जे 8वं एडिशन होतं ते खरंच खूप छान होतं. एकदम निसर्गरम्य वातावरणातनं आपल्याला ही रेस होती. आणि हा 25 किलोमीटरचा जो आपण टप्पा पार केलाय तो खरंच इट वॉज अ फन राईड. थँक्यू व्हेरी मच. मस्त मस्त मस्त. अनूप जी, वेलकम टू माय चैनल. कैसे लगा? सर, बहुत अच्छा लगा. बहुत नाइसली ऑर्गेनाइज किया. हाइड्रेशन जहाँ जहाँ जरूरत थी हर जगह रखा. फर्स्ट टाइम मैं इधर आया, मुझे बहुत ही अच्छा लगा. और रोलिंग एंड हिल क्लाइंब तो टू मच था. नेक्स्ट टाइम आई विल बी बेटर प्रिपेयर्ड. सो ओव्हरऑल एन्जॉयड राईड. यस, आई रियली एन्जॉयड दिस. थँक यू सो मच. सिंधुदुर्ग इन्स्पायरच्या गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये पण 25 किलोमीटर भाग घेतला होता.
त्यावेळी मी 7 नंबरला आलो होतो. यावर्षी मी भाग घेतला आहे 25 किलोमीटरमध्ये 3 नंबरला आलोय. नॉन गिअर सायकल आहे माझी, घोडा सायकल आहे आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये घोडा सायकल एकच बघायला मिळेल तुम्हाला. आणि ही सायकल आवडीने चालवतो, मला खूप आवडते. एक मिनिट. सर्व सायकलिस्ट आणि आयोजक संपूर्ण टीम यांना एक वेगळा उत्साह याच्यामध्ये आणि तुम्ही गेल्या वर्षीचा पण बीप नंबर ठेवलाय. अच्छा, दोन्ही बीप नंबर ठेवले. मस्त, व्हेरी नाईस. आणि तुमची सायकल तर एकदम खूप अट्रॅक्टिव्ह आहे, खूप छान आहे. काय नाव तुमचं परत एकदा सांगा. महेश मंगेश पुताले घोडगे. मी एसटी ड्रायव्हर आहे, एसटी चालक म्हणून काम करतो. अच्छा, एसटी चालवता आता इथे 25 किलोमीटर सायकल चालू आहे. आता इथून कणकवली पर्यंत मी सायकल चालवत जाणार. म्हणजे जवळजवळ मला 60-70 किलोमीटर सायकल होतं. जबरदस्त. मीडिया पार्टनर युट्यूबर महेशजी दाभोलकर आपलं अनमोल सहकार्य या संपूर्ण इव्हेंट. महेशजी दाभोलकर यांना विनंती करतो आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि महेशजी दाभोलकर यांचं युट्यूब चॅनलवर फायनल लिस्ट जे आलेले आहेत ते आत्ताच तयार झालेले आहेत. जे एवढं क्विक ऍक्शन मध्ये मीडिया पार्टनर म्हणून महेशजी दाभोलकर आपली भूमिका बजावत असतात. खूप खूप अभिनंदन. विकी, come on! एक मानाची समजले जाणारे रेसिंग आणि त्याचा प्रमुख आयोजक विक्रांत आलेकर आदरणीय अजितजी राणे सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या निमित्ताने या ठिकाणी होतोय. 8व्या एडिशन मध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत रोहन कोहली. मध्ये जाऊ नको, मध्ये जाऊ नको. प्रमुख यांच्या टीम कडून सृष्टी कुंभोजे हिचा सन्मान होतोय. दुसऱ्या वेळेला हिनं दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरते. दिनेश आळवे यांच्या शुभ हस्ते सलग 2 वर्ष श्रावणी हे यश मिळवते. फिमेल कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी बीप नंबर 5008. निर्धारित वेळ 2 तास 4 मिनिटे 44 सेकंद. योगेश्री कदम हिनं 2 तास 4 मिनिटे 44 सेकंद निर्धारित वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवलेला. ही सुद्धा मला वाटते कोल्हापूरची सायकलिस्ट आहे. गेल्या वर्षी सुद्धा हिनं बहुमान मिळवलेला आहे. कोल्हापूर सायकल चळवळीचे या तिन्ही रागिणींसाठी एक जोरदार टाळ्या मित्रांनो. कोल्हापूर सायकलिंगचे हे सदस्य हनुमंत चोपडे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. खूप खूप अभिनंदन. 1 तास 47 मिनिटं 26 सेकंद. कोल्हापूरचे सायकलिस्ट आहेत सिद्धेश पाटील. इन्स्पायर सिंधुदुर्ग 8व्या एडिशनचे एज ग्रुप 40 to 40 प्रथम क्रमांकाचे मानकरी सिद्धेश पाटील. वर्ष 1440 या वर्गामध्ये यांनी गौरवश यश मिळवलेलं आहे. आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन इन्स्पायर सिंधुदुर्ग 8व्या एडिशनचा मानकरी ठरतोय श्रीकांत खंडरे. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन निर्धारित 1 तास 39 मिनिटे 21 सेकंदाची नोंदवत रोख रुपये 25,000 आकर्षक प्रमाणपत्र मेडल देऊन सन्मान होतोय. खूप खूप अभिनंदन श्रीकांतजी. जोरदार टाळ्यांचा आवाज हा होत राहिला. आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा अजूनही भव्य दिव्य रेस होईल असं आश्वासन देतो. आणि आमच्याकडे दरवर्षी रेस हा खूपच एक इव्हेंट टेन्शन देणारा असतो. ऍक्च्युली आम्ही ठरवतो घ्यायची की नाही, पण ते फिनिश बघतो तुमचं आणि ठरवतो पुढच्या वर्षी घ्यायची. त्यावेळेचा फिनिश बघितला, ठरवलं आम्ही रेस घेणार आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठी रेस असणार. आणि माझी सगळी टीम तुमच्या स्वागतासाठी सज्ज असणार. पुढच्या वर्षी नक्की येऊचा असा. नक्की.